आतापर्यंत बघा वातावरण वगैरे सगळं कसं अगदी व्यवस्थित सगळ्यांच्या मुखामध्ये हरिनाम असतंय, अगदी 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 मस्त सगळं 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 व्यवस्थित पाहायला मिळतंय. एकदा काल्याचं प्रसाद घेतला, काल्याचा प्रसाद घेतल्यावर आम्ही मांडवातून उठताना झटकून उठतो, सगळं अंग. 3-4 दिवस जे काही झालं ते इथंच राहू द्या, घरी न्यायचं नाही. काय परिवर्तन होईल? परिवर्तन काय होईल? साधं उदाहरण आहे. अगदी कदाचित तुमच्या भावना दुखावल्या जातील, पण सर्वप्रथम मी सर्वांची क्षमा मागतो या ठिकाणी. हरिपाठ जो आहे, हरिपाठ म्हणजे माऊलींनी केलेला आम्हाला उपदेश आहे. आम्ही कसं जगावं, कसं वागावं, हा आम्हाला हरिपाठ म्हणजे केलेला उपदेश आहे. आज आम्ही त्या ठिकाणी हरिपाठाकडे पाहताना मनोरंजन म्हणून पाहतो की परिवर्तन म्हणून पाहतो? काय म्हणून पाहतो बरं? पहिला अभंग ज्या दिवशी आम्हाला कळेल ना, हरिपाठाचा पहिलाच अभंग, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्ती चारही साधी येल्या, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. ज्या दिवशी आम्हाला हरिपाठातला पहिला अभंग कळेल त्या दिवशी मांडवातला हरिपाठ झाला. मांडवामध्ये आम्ही नाचून गाऊन मस्त की हरिपाठाचा आनंद घेतला की कमीत कमी घरी जाऊन अर्धा तास तरी हरीचं नामस्मरण करू. काय उपदेश केलेला आहे माऊलींनी, हरिमुखे म्हणा उपदेश केलेला आहे. तो उपदेश गायलाच आम्ही 15 मिनिटं लावतोय. लावाना, हरकत नाही. आनंद घेतला पाहिजे, ताला सुरामध्ये गायलं पाहिजे. का गाऊ नये? आपल्याला प्राप्त झालेली कला आहे ती. पण जेव्हा हरिपाठ होतोय ना, तेव्हा 2 तासानंतर त्याला ते रममान झालेल्या महाराजाला विचारा बरं, हरिपाठ झाल्यानंतर नामस्मरण किती वेळ केला? अहो, वेळच मिळत नाही ना. म्हणजे आम्ही फक्त ज्ञानाला महत्व दिलंय, प्रॅक्टिकली काहीच नाही. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गायब, गाता येते का कीर्ती आम्हाला मुखाने? काय झालं माहितीये का, नारद मुनी ज्या वेळेला इकडे या कलियुगामध्ये आले ना, त्यावेळेला त्यांनी अशी भव्य दिव्य पालखी सोहळे, मिरवणुका, बरंच काय 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 पाहिलं त्यांनी. आणि पाहिल्यानंतर बाकीच्या गोष्टी पण त्यांना पाहायला मिळाल्या. आता बाकीच्या गोष्टी कोणत्या त्या नंतर बोलू आपण, बरं का. आता बाकीच्या गोष्टी पाहायला मिळाल्यानंतर मग नारद मुनी देवाकडे गेले, भगवंताकडे. भगवंताला हात जोडलं, म्हणे देवा, कलियुगामध्ये ह्या मृत्यू लोकात जाणं झालं होतं, पण विचित्र चित्र मला पाहायला मिळालं. म्हणे काय? आई तरुण आहे, आई तरुण आहे, पण मुलं म्हातारी झाल्यात. तिची मुलं म्हातारी आहेत. भगवंत म्हणतात असं आहे का? हो ना. म्हणे भक्ती एवढी तरुण आहे, भक्ती नावाची आई एवढी तरुण आहे की मनाला जर आवडलं तर लवकर सोडत नाही. किती पण वाजू द्या, किती पण वेळ होऊ द्या, एवढी भक्ती तरुण आहे. स्पर्धा लागते गायनाची. एकदा जर सुरुवात झाली तर स्पर्धा लागते. महाराजांना बोलवून देत नाही. आणि नाचायला सुरुवात केली ना, तर मग तो आपल्या हातात विणा आहे की ते देवाचं एक भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेलं वाद्य आहे की अजून काय आहे, हेही आम्ही विसरून जातो. भक्ती किती तरुण आहे, एवढी तरुण आहे. पण एकदा तोच विणा ठेवला की आम्ही बाजूला जाऊन लगेच तो बाबू चोरतो. विवेकाने वैराग्य, मुलं म्हातारी आहेत. एकदा काय नाचून गाऊन झालं ना, हरिपाठ संपला ना, की लगेच आम्ही त्याच्याच बाजूला बसून, तो महाराज ना काय जमतंय त्याला, घालवला ताल त्याने ना, काय रंगला होता हो हरिपाठ, पण त्याने घालवला. हे ज्या वेळेला ऐकलं नारद मुनींनी, त्या वेळेला त्यांना विवेक आणि वैराग्य ही मुलं म्हातारी दिसली. एक वेळ भक्ती म्हातारी असली ना, आई म्हातारी असली तरी चालेल. देव काय म्हणतात माहितीये का? अरे एखाद्या वेळी जर मला वाहिला फूल नसेल ना, अक्षता व्हा आणि बोल ऋतुकालोत भव पुष्पम समर्पयामी, देव समजून घेते. नाही भेटली ना फळ, चालेल.
पृथ्वी, आव, तेज, वायू आणि आकाश पंचभूतात्मक देह देवाला अक्षता वापरून त्या अर्पण करून त्या ठिकाणी अर्पण कर देवा. ही पाच फल तुझ्या चरणी अर्पण करतो. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध करता आली पाहिजेत. भक्ती जरी थोडीफार म्हातारी असली तरी चालेल, हरकत नाही, पण मुलं तरुण पाहिजेत मुलं. ज्ञान नाही का हो? माणसाला कळत नाही का हो? सगळं कळतंय हो माणसाला, सगळं कळतंय. सगळ्या प्रकारचं ज्ञान माणसाला असते. सांगू का, चांगल्या वागणाऱ्याला चांगलं वागावं हे ज्ञान असतंय. पण जे काही वाईट वागतात ना, त्यांना सुद्धा चांगलं वागावं हे ज्ञान असतंय. पण तरी सुद्धा त्यांची वाईट वृत्ती जी आहे ना, वाईट सवय जी आहे ना, ती त्यांना चांगलं करून देत नाही. सगळ्यात सोपं उदाहरण सांगू का, आपल्या नेहमीच्या पाहण्यातलं, वागण्यातलं, जगण्यातलं. नातवाला जर आजोबा विडी पेटून आणायला सांगत असेल ना, तर त्याच्या हातात देताना सांगतो, तुला विडी पेटून आणायला सांगितले, चुकून पण कधी विडी ओढू नको, मला घाण सवय लागले, तुला लावून घेऊ नको. कोण बोलतोय? आजोबा. काय बोलतो? मला. बापाने जर कधीतरी मुलाला सांगितलं ना, दादा अरे आमच्या दुकानावर जा आणि तंबाखूची पुडी घेऊन ये, दादा चुना घेऊन ये, चुना संपलाय माझा, पण तेवढ्यात लगेच बोलतो, ये दादा घेऊन येशील, पण कधीतरी विचार करशील खायचा, मला घाण सवय लागली, तुला लागता कामा नये. घरामध्ये जर कधीतरी आणली आणि प्यायला बसला ना, तर त्या मुलाला तो बाप समोर बसू देत नाही. बसायचा प्रयत्न केला, 2-3 वाजवतो, पल तिकडे, इथं काय तुझं तुला माहिती आहे काय आहे? म्हणजे मी जे करतोय ते वाईट आहे, चुकीचं आहे, हे त्याला कळत असताना सुद्धा ते सुटत नाही, त्यापासून बाजूला होत नाही. याला कारण काय? त्याचे विचार, त्याची सवय त्याला बाजूला जाऊ देत नाही. आम्ही विशेष महत्व ज्ञानाला देतो. महाराजांचा काय अभ्यास होता, पण पाकिटसाठी रडवला त्याचं काय? पाकिट घेतल्यानंतर 4 फोन केले तुला दादा, एवढंच का? मग पुढच्या वेळेला मला सांगू नका प्लीज. आम्हीच सांगावं लोकांना, मायेच्या अधीन राहू नका. माया फसविते माणसाला, लोभाच्या अधीन राहू नका. लोभ म्हणजे माणसाला काय, आणि आम्हीच त्या मार्गाने चालावं, आम्हीच त्या मार्गाने जगावं. महत्वाचं काय माहितीये का, आम्ही पांडित्याला महत्व देतो, आम्ही जास्त ज्ञानाला महत्व देतो. पण ऐका, जेवढं ज्ञानाला महत्व आहे ना, जेवढं अभ्यासाला महत्व आहे ना, त्याहून विशेष आमच्या कर्माला महत्व आहे, आमच्या जगण्या वागण्याला महत्व आहे. आम्ही कसे जगतोय वागतोय ना, त्याला महत्व आहे. म्हणून सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन एक विनंती करतो, कोणाच्याही अभ्यासाला तुम्ही नमस्कार करू नका, कोणाच्याही ज्ञानाला तुम्ही नमस्कार करू नका. नमस्कार करायचाच झाला तर समोरच्याच्या विचारांना करा, समोरच्याच्या गुणांना करा, समोरच्याच्या कर्मांना नमस्कार करा. ज्या वेळेला गुणांना, विचारांना आणि कर्मांना तुम्ही नमस्कार कराल ना, त्यावेळेला ती कर्म, ते विचार आणि ते गुण तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाहीत. माणसाने विचार संपन्न असावं, विचाराने संपन्न असावं, विचाराने श्रीमंत असावं, गुणांनी श्रीमंत असावं, कर्माने श्रीमंत असावं, बरं का. आणि ती श्रीमंती फक्त आमच्या खेड्यापाड्यात विशेष करून पाहायला मिळते बरं का आपल्या, बरोबर आहे की नाही? आज पण आमच्या मायमौलीच्या घरामध्ये स्वयंपाक करतात ना, 4 माणसं जर असतील ना, तर 5 माणसं जेवतील एवढा स्वयंपाक करतात. खरं आहे की गोड आहे बाबा? खरं आहे ना. जेवण झालं की खरकट म्हणून टाकतात, पण कुत्री खाऊन जातात, मांजरं खाऊन जातात, अनेक पक्ष्यांचं पोट त्याच्यावर भरतंय. नकळत आमच्याकडून पुण्य घडतंय, आम्हाला कळत नाही. काही लोक आम्हाला बाजारामध्ये अशी पाहायला मिळतात ना, हात धुतील, सारून घेतील व्यवस्थित ताट, आणि हात धुतलेले ती पिऊन घेतील. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे हे आम्हालाही माहिती आहे, पण तुमच्या हातून जर कुत्र्यांना, मांजरांना, पक्ष्यांना जर थोडंही जात नसेल, थोडंही जर तुमच्याकडून पुण्यकर्म घडत नसेल, तर तुम्हाला दान करण्यात आम्हाला काही पुण्य मिळेल का? मिळेल? आमचा एखादा लहान पोरगा जेवून नुसता हात धुवायला जरी बाहेर गेला ना, तरी चिमणी, पाखरं 4-5 तिथं ते अन्न विचून जातात. कदाचित ते तुम्हाला वेगळं वाटत असेल, पण हे सुद्धा पुण्यकर्मच आहे. मुंगे कितीतरी असे लहान लहान कीटक त्या ठिकाणी त्यांचं पोट भरतात, बरं का. आम्ही जे कमवतोय ना,
आमच्या बुद्धीप्रमाणे ते आम्ही आमच्यासाठीच वापरतोय ना, आमच्यासाठीच खातोय ना, आम्हीच खातोय ना, याला प्रकृती म्हणतात. आम्हीच पोळ्या करायच्या ना, होळीच्या दिवशी आम्हीच खायच्या, याला प्रकृती म्हणतात. आम्हीच करंज्या करायच्या, लाडू पोळ्या करायच्या, आम्हीच काय शंकरपाळ्या करायच्या दिवाळीच्या वेळेला आणि आम्हीच खायच्या, याला प्रकृती म्हणतात. पण घरात जर अर्धा किलोच्या लागत असतील ना, तर आमची आई 1.5 किलोच्या करते. खरंय की खोटं आहे? आणि झाल्याबरोबर पहिले 10 पुड्या बाजूला काढून ठेवते. बाबा खरंय की खोटं आहे? काकासला, मामासला, आत्यासला, काय खरं आहे ना? आम्ही खात असताना ऐका, आम्ही स्वतःसाठी जे तयार करतोय ते स्वतःच खाणं, त्याला प्रकृती म्हणतात. दुसऱ्याचं ओरबडून खाणं याला विकृती म्हणतात. पण आम्ही जे निर्माण करतोय, आम्ही जे कमवतोय ना, ते वाटून खाणं याला भारतीय संस्कृती म्हणतात. खऱ्या अर्थाने याला हिंदुस्थानची संस्कृती म्हणतात. मला सांगा, तुम्ही चोरून ज्या वेळेला काहीतरी खातात तेव्हा तुम्हाला समाधान होतंय का? 4 लोकांना दिल्यानंतर खाताय तेव्हा समाधान होतंय? चोरून लपून खातो तेव्हा समाधान असतंय का? अहो, समाधान लांब गेला, तुमच्या अंगाला पण लागणार नाही, ते जीवाला पण लागणार नाही, ते लागेल का? पण ज्या वेळेला तुम्ही 4 चौघांच्या मुखाला लावताय ना आणि मग खाताय ना, तो आनंदच वेगळा असतो. आनंदच वेगळा असतो तो. बरं का? काय झालं माऊली? बरं का? स्वामी विवेकानंद परदेशामध्ये गेले काही कार्यक्रमाच्या निमित्तानं, आणि परदेशात गेल्यानंतर नेमकं त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक देशातून मोठमोठे विद्वान, मोठमोठे पंडित लोक त्या ठिकाणी आले होते. बरं का माऊली? मोठमोठे पंडित विद्वान लोक आले होते. कार्यक्रम झाल्यानंतर जेव्हा चहा पाण्यासाठी एकत्र बसले, बरं का, त्यावेळेला सगळ्यांना चहा पाणी दिला आणि बशीमध्ये कप आणि कपात चहा अशा प्रकारे दिला सगळ्यांना. दिल्यानंतर सगळ्यांनी काय केलं माहितीये का? चहाची आठवण झाली ना म्हणून गुल घेतला. बरं का? मी चहा पित नाही ना, तुम्ही भलतच काहीतरी वाटेल तुम्हाला, ते पण लगेच शंका काढलेली बरी असं त्याचा अर्थ आहे. बरं, सर्वांनी काय केलं माहितीये का? बशी खाली डाव्या हातामध्ये पकडली आणि उजव्या हातामध्ये कप पकडून सर्वांनी चहा प्यायला सुरुवात केली. बरं का? ऐकताय ना? पण स्वामींनी काय केलं माहितीये का? तो चहा कपातला अर्धा बशीत ओतला आणि प्यायला सुरुवात केली. हे दृश्य ज्या वेळेला त्यांनी बघितलं ना सगळ्यांनी, त्यावेळेला सगळे उपहासाने हसायला लागले. बरं का? सगळे उपहासाने हसायला लागले. स्वामींनी दुर्लक्ष केलं, काय मनावर घेतलं नाही. हसू दे, काय फरक पडतोय? स्वामींच्या चेहऱ्यावर तसं काही वाटलंच नाही, म्हणून मग त्यांनाही राहवलं नाही, म्हणून ओ महाराज आवाज दिला. स्वामी म्हणतात काय? अहो, डाव्या हातामध्ये बशी घ्या, उजव्या हातामध्ये कप घ्या, कपाने चहा प्यायचा असतो. बशी कशासाठी? कपातला चहा वस्त्रावर पडू नये, शर्टवर पडू नये म्हणून खाली बशी पकडायची असते. तुम्ही बशीत चहा ओतला आणि पुरकन असं अगदी आनंद घेतात स्वामी, आनंद घेतात त्या चहाचा. हे असं कसं काय म्हणे? हे वेगळंच आम्ही पाहतोय. त्यावेळेला स्वामींनी सांगितलं, दादा ऐका ना, तुम्ही सर्वांनी कपाला तोंड लावलंय. काय म्हणतात स्वामी? तुम्ही सर्वांनी कपाला तोंड लावलंय म्हणजे तुम्ही सर्वांनी तो चहा उष्टा केलेला आहे. आता जर कोणी आला तर तुमच्यापैकी एकही कोणी त्याला चहा देऊ शकत नाही, पण राहिलेला अर्धा कप मी त्याला देऊ शकतो. ही आमच्या भारताची संस्कृती आहे, ही आमच्या हिंदुस्थानची संस्कृती आहे. एवढं जमलं ना त्याला देवपूजा जमली असं म्हणायला हरकत नाही. हे ज्याला जमलं त्याला परमार्थ जमलं असं म्हणायला हरकत नाही. कळलं पाहिजे, जमलं पाहिजे. बरं का? आणि म्हणून मग खऱ्या अर्थानं आमच्या वाट्याला आली कर्म, जे काही आम्हाला प्राप्त होईल, जी काही सेवा वाट्याला येईल ती आम्ही त्या ठिकाणी केली पाहिजे, करता आली पाहिजे. विचाराने जर श्रीमंत व्हायचं असेल तर आम्हाला धर्म सोडता कामा नये, धर्म सोडता कामा नये. आता धर्म म्हणजे नुसते गावभर झेंडे मिरवणे म्हणजे धर्म का? चालेल का तेच काम करू?
नाही का? नुसता डीजे लावायचा, आवाज करायचा मोठा, आवाज वाढवू डीजे, नाही. माझ्या आई बहिणींना खाली मान घालायला लागेल अशा प्रकारची गाणी वाजवायची आणि मिरवणुका काढायच्या. त्याला धर्मकार्य म्हणतात का? त्याला धर्मकार्य म्हणतात का? धर्माची व्याख्या अतिशय सोपी सांगितली बघा आपल्याला. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. आम्ही शाळेत असताना ही आम्हाला प्रार्थना होती. खरं खरं आहे की नाही? प्रार्थना होती, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. अजून भारी भारी प्रार्थना होत्या त्या. असो तुला देवा माझा सदा नमस्कार. मस्त प्रार्थना होत्या त्या. म्हणजे ह्या प्रार्थना बोलल्याशिवाय अभ्यासाला सुरुवात होत नव्हती, बरं का? आणि सर्वांना प्रेम अर्पण करणं हा आमचा धर्म आहे. तुकोबा काय सांगतायत, माऊली काय सांगतायत, तुम्हाला जगणं आवडतंय की नाही? मरण कोणाला आवडतंय का? इथे बसल्यांपैकी मृत्यू कोणाला आवडतो? कोणाला आवडतो? कोणालाच मृत्यू आवडत नाही. मग प्राण्या पक्ष्यांचा जीव घेणं आमचा अधिकार नाही, आमचं ते विचार नाही किंवा आमचं ते काम नाही. आम्हाला जगणं आवडतंय ना, इतरांनाही जगू द्या. याला परमार्थ म्हणतात, याला भक्ती म्हणतात. आम्ही जगण्यासाठी प्रयत्न करतोय ना, मग त्यांनाही जगण्यासाठी सहकार्य करा ना. त्यांनाही जगण्यासाठी सहकार्य करा. आम्हाला निंदा आवडत नाही, कोणाची निंदा करणं आमचं कर्तव्य नाही. आम्हाला दुःख आवडत नाही, कोणाला दुःख देणं हे आमचं कर्तव्य नाही. हे विचार, हे कार्य आमचं नाही आहे. आणि म्हणून धर्मकार्य जर आम्हाला करायचं आहे तर खऱ्या अर्थानं आमच्याकडचे विचार, आमच्याकडचे गुण याचा विचार आम्ही केला पाहिजे, बरं का? जी कर्म आली ना वाटेला ती प्रामाणिकपणे केली. माऊलींचा विचार करा. कधी कोणाचा द्वेष नाही, कधी कोणाचा मत्सर नाही, कधी कोणाचा तिरस्कार नाही. लोकांनी खूप त्रास दिला. किती आई वडिलांना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा भोगायला लावावी एवढ्यापर्यंत त्रास दिला. मानपत्र मिळावा, समाजाने स्वीकारावं म्हणून कितीतरी संघर्ष करावा लागला, कितीतरी संघर्ष करावा लागला. कधीतरी माझ्या माऊलीने बाहेर पडावं आणि एखाद्याच्या अंगावर सावली पडावी, त्याने जोरात म्हणावं, अरे रे रे रे, संन्याशाच्या पोराची सावली अंगावर पडली, बाटलो रे बाटलो. आणि असं म्हणून त्याने इंद्रायणीच्या डोहामध्ये जाऊन आंघोळ करावी. काही वाटत नसेल का हे सगळं ऐकून माऊलीला? माऊलींना काही वाटत नसेल हे सगळं ऐकून? भूक लागलेली आहे, कुठेतरी थोडस भगवंतानी जो होम लावलेला आहे, हवन केलेला आहे, जठराग्नी जो प्रज्वलित झालेला आहे, त्याच्यावर काहीतरी आहुती टाकायला पाहिजे ना. माधुकरी मागायला माऊली निघायच्या. पण काही बघितल्याबरोबर खटाखट दरवाजे लावून घ्यायचे, काही तिरस्कार करायचे, काही द्वेष करायचे, मत्सर करायचे. पण कधीतरी एखाद्या माई माऊलीला वाटलं ना की अरे लहान पोरं आहेत रे, काय करतील, द्यावा थोडंफार काही देण्याचा प्रयत्न तिने करावा. आणि एखाद्या नाराधमाने बघावं की यांच्या झोळीमध्ये काहीतरी आहे, त्यांनी ती झोळी घ्यावी, रस्त्यावर उपडी करावी आणि बोलावं, अरे संन्यासाची पोरं नारी तुम्ही, खाऊन काय करायचंय तुम्हाला? याचाच पश्चाताप झाला आणि माऊलींनी टाकी लावून घेतली. ऐका ना, कधी रे स्वीकारेल हा समाज आम्हाला, कधी रे आम्हाला चांगल्या प्रकारे जगू देईल हा समाज आम्हाला, कधी स्वीकारेल हा समाज? आई वडील गेले ना आमचे, आम्ही चारही भावांनी कसे राहतोय, कसे जगतोय, कसे वागतोय. कोणाला त्रास नाही, कोणाचा द्वेष नाही, मत्सर नाही, तिरस्कार नाही. आमच्या पद्धतीने आम्ही राहण्याचा प्रयत्न करतोय. पण टाकी लावून बसल्यानंतर आमच्या येवल्याच्या मुक्ताईने आई साहेबांनी उपदेश करावा, योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, टाकी उघडा ज्ञानेश्वरा, टाकी उघडा ज्ञानेश्वरा. आणि म्हणून त्या वेळेला आई साहेबांनी उपदेश केला, माऊलींनी टाकी उघडली. म्हणून आज आम्हाला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ, अमृत अनुभवासारखा ग्रंथ, चांगदेव 65 हरिपाठासारखा ग्रंथ आज आम्हाला मिळाला. खऱ्या अर्थानं माऊलींनी टाकी उघडली म्हणून. थांबले असते तर अभंगाची निर्मिती केली होती, गाथेची निर्मिती केली होती, रचना केली होती, सगळं काही झालं होतं. काही कर्मभ्रष्ट लोकांनी, धर्मभ्रष्ट लोकांनी
गंजलेल्या बुद्धीच्या लोकांनी ती गाथा बुडवली. सोडला असताना तुकोबांनी विषय, जाऊ दे चल, बुडवली ना बुडवू दे, माझं कार्य तर झालंय, अभंगांची रचना झाली, देवाचं स्तवन झालं, सगळं काही झालं, पण ती गाथा मला परत मिळावी जशी आहे तशी म्हणून पांडुरंग परमात्म्याकडे प्रार्थना केली. आणि त्या दिवसापासून, त्या वेळेपासून अन्न पाण्याचा त्याग केला. देवा, जोपर्यंत मला गाथा मिळत नाही तोपर्यंत अन्न तर लांबच गेलं, पाणी पण ग्रहण करणार नाही. कोणासाठी? फक्त आपल्यासाठी. या करंजुटी गावामध्ये कालांतराने आम्हाला याच ठिकाणी हरिनाम सोहळ्याचं आयोजन करायचं आहे आणि अभंगाची गरज लागणार आहे, धर्मकार्य करायला लागणार, संतांच्या मार्गदर्शनाची गरज लागणार आहे. म्हणून ती गाथा पांडुरंग परमात्म्याकडे परत मागून घेतली आणि पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने परत मिळाली. म्हणून आज आम्ही या ठिकाणी हे धर्मकार्य करत असताना तुकोबांना वाचतोय, अभंग घेतोय, अभंगाचं स्तवन करतोय, माऊलींच्या ज्ञानेश्वरीचं अभंगाचं स्तवन करतोय, ओव्यांचं स्तवन करतोय. संघर्ष केला ना त्यांनी सुद्धा, पण थांबले नाहीत. आम्ही सुद्धा थांबायचं नाही. धर्मकार्य करतोय ना आपण, विरोध कोणाला नाहीये. कीर्तनात जाऊन मारेपर्यंत मजल झाली लोकांची तुकोबांना, आणि त्यांनी जो संघर्ष केला ना तो संघर्ष आपल्याला करायची गरज नाही आज. नाही, कारण बऱ्यापैकी आता समाज आपला सुशिक्षित होऊन पण सुसंस्कारित झालेला आहे, सुसंस्कारित झालेला आहे, नाही का बाबा. फक्त अजून काही गंज आहे, आमचा तो निघत नाही, ती बात वेगळी आहे, पण तो काढायचा प्रयत्न आपण केला पाहिजे बाबा, आपण केला पाहिजे. अजून सुद्धा गाथा माथ्यात नाही ना आमच्या, फक्त पुढे आहे. ज्या दिवशी माथ्यात जाईल ना त्या दिवशी खऱ्या अर्थानं तुकोबांना अभिप्रेत असलेला परमार्थ आमच्याकडून घडेल, माऊलींना अभिप्रेत असलेला परमार्थ आमच्याकडून घडेल ज्या दिवशी गाथा माथ्यात जाईल ना आमच्या, त्या दिवशी. आणि त्यासाठीच खऱ्या अर्थानं आपण प्रयत्न केले पाहिजे. संघर्ष हा प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला संघर्ष करावाच लागतो. फक्त आपण काय करायचं माहितीये का, लोकांच्या निंदेला दाद द्यायची नाही. कोणी निंदा अथवा वंदा. आता मला सांगा, हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आयोजकांना कमी कमी गोष्टींना पेश करावं लागत असेल का? काय सगळ्यात म्हणजे ज्यांच्या अंगात लवकर येत आहे ना, थोडा कुठं काही कमी पडला का अंगात आला, ते येत ते वेगळं बरं का, त्याचा आपला काही संबंध नाही. पाय आपटीत जाणार बरंच असतात ना, जरा कमी पडला का त्यांना पहिले पूजाला लागतात. नावावाले, माझा नाव नाही, याचा नाव नाही, माझा नाव खाली त्याचा नाव वर, त्याला नारळ दिला मला नारळ नाही दिला, घे बाबा एकदा त्याला जाऊन बस, त्याला शाल दिली मला नाही दिली. काय हे भक्त देवाला आवडत नाही. भगवंत म्हणतात संतुष्ट सततम योगी येतात ना दृढ निश्चय मयोर्पित मनोबुद्धी यो मद भक्त समीप्रिय. सदा संतुष्ट जो आहे ना तो देवाला आवडतोय, मन आणि बुद्धी देवाला अर्पण करणारा भक्त देवाला आवडतोय. ऐका, संघर्ष करावा लागतो, प्रत्येकाला त्रास आहेच. आणि आज कलियुगामध्ये वाईट काम जर करायचा असेल तर अनेक लोक एकत्र न बोलवता येतात, न बोलवता अनेक लोक येतात. आता इथं प्रवचन चालू आहे बरं का, होऊ नये. पांडुरंग परमात्म्याकडे प्रार्थना आहे, भगवान श्रीकृष्णांना प्रार्थना करतो की असं होऊ नये. पण चुकून जर भांडणाचा आवाज आला तर अर्धा गाव जर नाही आला तर हरलो आपण, अर्धा गाव. वाईट काम जर असेल ना, वाईट जर असेल ना, तिथे तर बोलवावं लागत नाही, आमंत्रण करावं लागत नाही. पण चांगलं जर करायचं असेल ना तर तिथे आम्हाला 4-4 वेळा सांगावं लागतंय, दादा आपल्या गावातला कार्यक्रम आहे, दादा सहभागी व्हा, दादा या बसा ऐका, तुमच्याकडे जे विचार आहेत त्याचा वापर त्याचा उपयोग या हरिनाम सोहळ्यासाठी करा, सांगावं लागतंय. एका मालकाचं शेतकऱ्याचं गाढव, वृद्ध गाढव बरं का, म्हातार वृद्ध गाढव, आणि ते काय झालं, चरता 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 एका ज्या विहिरीमध्ये पाणी नव्हतं, आटलेली विहीर होती, त्या विहिरीत जाऊन पडलं बरं का. ज्या विहिरीत पाणी नाही, निकामी विहीर म्हटली जाते तिला, कामी नाही निकामी विहीर.
त्या विहिरीत जाऊन पडलं. मालक शोधतोय. बराच शोधल्यानंतर त्याला कळलं की विहीर खूप खोल आहे आणि त्या खोल विहिरीमध्ये गाढव पडलंय. तडपडतंय बिचारा, तडपडतंय. बरं का? आता त्याने विचार केला की काढायला तर पाहिजे. मग गावातल्यांना सांगितलं, दादा, बाबा, आई, ताई, त्या विहिरीमध्ये माझं गाढव पडलंय, जरा मला मदत करा हो काढायला. कोण बोलतोय, माझा बाचीचा साखरपुडा आहे, मामा म्हणून मी आहे, सुपारी फोडायला जायलाच लागेल. कोण बोलतोय, माझ्या पुतण्याचा लग्न आहे आणि व्याई भेटीसाठी मला तिथं शोधतीलच. कोण बोलतोय, आमच्या बाळाचा बारसा आहे, माझ्या नातवाचा. बरं का? एकही कोणी गेलं नाही हो, एकही कोणी गेलं नाही. त्याने विचार केला, काय करावं काही कळत नाही. पण मग नंतर त्याच माणसाने एक डोका चालवला, बुद्धीचा थोडा वापर केला आणि ग्रामस्थांना सांगितलं, अशी पण ती विहीर कोरडी आहे, आपल्या कामाची नाही. माझं गाढव म्हातारं झालंय, तेही काही कामाचं नाही. ती विहीर तर आपल्याला बुजवायचीच आहे. आपण गाढवाला आतमध्ये बुजवून टाकू, म्हणजे त्याचा वास पण येणार नाही, दुर्गंधी सुटायला नको. मेला तरी आपल्याकडे बरेच कार्यक्रम आहेत गावामध्ये, त्यांना तो त्रास व्हायला नको. चला त्या गाढवाला बुजवायला म्हटल्या बरोबर अर्धा गाव तर आला. पोराबाला सहित सगळी माती टाकायची ना, बुजवायचंय. आता बुजवायला सगळेच, बुडवायला सगळेच, तारायला फक्त संत. फक्त संत. बुडते हे जन देखावे ना डोळा, म्हणून कळवळा येत असे. बरं का? सगळे गेले, टोपली माती टाकतायत. पण ते गाढव खूप हुशार होतं. माती पडली की अंग झटकायचं, माती पडली की अंग झटकायचं, माती पडली की अंग झटकायचं. एकदा अंग झटकलं की ती माती पायाखाली जायची. गाढव कधी वरती आलं पत्ताही लागलं नाही. दादा, परमार्थ करत असताना, धर्म कार्य करत असताना टोपली टाकायचं काम करतील. आपण अंग झटकून फक्त मोकळे व्हा. अंग झटकून मोकळे झालो ना, परमार्थ शेवटपर्यंत घडेल, देवकार्य शेवटपर्यंत घडेल. अन्यथा अंग जर सोडून द्याल ना, लायरे ती निंदा करत्या, ती अशी बोलत्या, ती तशी बोलत्या, काय करावं काही कळलं नाही. समजाचा बुडवला, याला बुजवला. म्हणून काय करायचं, आपण असं अंग सोडून नाही बसायचं, अंग झटकत बसायचंय. कोणी निंदा अथवा वंदा, सुहित आमचा धंदा, हित करणं आमचा धंदा आहे. आणि खऱ्या अर्थानं हिताचं कार्य जर आम्हाला करायचं असेल तर त्यासाठी आम्ही तुकोबांचा